परमार्थ म्हणजे आवड का परमार्थ म्हणजे गरज? महाराज, संसाराला गरज म्हणा, कारण तो कर्मजन्य असल्यामुळं तो गरज आहे. प्रपंच आवडीमध्ये नेऊ नका, प्रपंच आवडीत नेऊ नका, परमार्थ आवडीत न्या. नाम सगळेच घेतात, पण सगळ्यांची चिंता तो करत नाही. तुझी चिंता त्या सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची. आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे. नाम सगळेच घेतात महाराज, पण आवडीने भावे हरिनाम घेसी, आपली आवड त्यामध्ये मिसळा. म्हणून परमार्थ, आज परिस्थिती अशी आहे महाराज, मी आपल्याला बोलतो अशातला भाग नाही, पण आज परमार्थाकडं आवड म्हणून कमी पाहिला जातं आणि गरज म्हणून अधिक पाहिला जातं. गरज म्हणून परमार्थ होतो, आवड म्हणून परमार्थ व्हावा. आणि ज्या वेळेला तो आवड म्हणून तयार होतो ना, त्याला एक वेगळी स्थिती तयार होते. मी आपल्या पुढे 2-3 मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करेल. गरज ही बुद्धीचा विषय असतो महाराज, गरज हा बुद्धीचा विषय असतो आणि आवड हा अंतःकरणाचा विषय असतो. आज मला सांगा, 3 ठिकाणी मनुष्य कार्य करतो, 3 ठिकाणी मनुष्य कार्य करतो. एक कौटुंबिक क्षेत्रात, नीट ऐका थोडं, एक कौटुंबिक क्षेत्रात, दुसरं सामाजिक क्षेत्रात, तिसरं आध्यात्मिक क्षेत्रात. या तिन्ही क्षेत्रातला अनुभव कसा आहे आपला? आपल्याकडं समोरची व्यक्ती बुद्धीनं पाहते का अंतःकरणानं? कौटुंबिक क्षेत्रात कशी पाहते? बुद्धीनंच पाहते मला. जोपर्यंत आपला उपयोग आहे तोपर्यंत करून घेतात. एकदा का आपला उपयोग संपला की महाराज आपल्याकडं पाहिला जात नाही. सामाजिक क्षेत्रात, तुमचे सरपंच इथं आहेत, सामाजिक क्षेत्रातही समाज बुद्धीचाच वापर करतो महाराज, फक्त तुम्हाला वापरून घेतो. ज्या वेळेला तुमची उपयोगिता कमी होते, समाज तिरस्कार करतो.